फ्रेंड, वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं आहे डिफरन्शिएशन एक्सरसाइज 1.3. ठीक आहे, 1.3 मध्ये जस्ट मी स्टार्ट करतो. ठीक आहे, आतापर्यंत 1.1 आणि 1.2 चे व्हिडिओ टोटल व्हिडिओ किती झाले माहिती का? 17 व्हिडिओ झाले. म्हणजे विचार करा कन्सेप्ट किती मोठे मोठे आहेत, म्हणजे क्वेश्चन किती जास्त आहेत. ठीक आहे, पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. ठीक आहे, कारण प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये जे काय सांगितलंय मी तुम्हाला, बेसलाईन फॉर्म्युले, ट्रिग्नोचे फॉर्म्युले, ते ऑल तुम्हाला फॉर्म्युले यायला पाहिजे. ठीक आहे, जर फॉर्म्युले येत असतील तर नक्की तुम्हाला 1.3 येईल. ठीक आहे, पण स्टार्टअप नवीन आहे, पण तुम्हाला समजलं पाहिजे की हा बाबा हा क्वेश्चन जर आलाय बोर्डाला तर हा कोणत्या एक्सरसाइज मधला आहे, समजते का? मग तो कसा ओळखायचा ते तुम्हाला सांगतो मी जस्ट आता. ठीक आहे, आणि हा जे कोणी नवीन असतील त्यांनी रोज 1:30 वाजता लाईव्ह या. ओके, आणि ज्यांना कोणाला लिंक पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअप बघा, डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा, डायरेक्ट तिथं मेसेज टाका. ठीक आहे, डायरेक्ट जॉईन व्हा तिथं. मग सगळ्यांना मी एकत्र लिंक फॉरवर्ड करेल. ओके, चला स्टार्ट करतो. बघा फर्स्ट वाला एक्सरसाइज 1.3 मधला सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला हे क्वेश्चन कसं ओळखायचं. हा बाबा हा क्वेश्चन 1.3 मधलाच आहे. सो मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट आहे इम्प्लिसिट फंक्शन. आता इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय? इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय असणार? फॉर एक्झाम्पल, जर समजा पहिलं काय होतं, पहिलं होतं y इक्वल टू असं होतं x² प्लस 3x असे फंक्शन यायचे, बरोबर. y एका साईडला होता आणि राईट साईडला x ची टर्म होती, मान्य. पण आता इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे कसं, ज्यामध्ये नाही का लेफ्ट आणि राईट मध्ये दोन्ही टर्म असतील, xy प्लस समजा y² इक्वल टू साइन x. हे झालं इम्प्लिसिट फंक्शन. कसं काय? बघा ना, लेफ्ट साईडला पण y च्या टर्म मध्ये आहे आणि राईट साईडला फक्त x आहे, किंवा y पण पकडू आपण, xy पकडूया. ठीक आहे, लेफ्ट साईडला पण xy च्या फॉर्म मध्ये, राईट साईडला पण x आणि y च्या फॉर्म मध्ये. सो पहिलं मला काय करावं लागेल, ह्या इक्वेशनला एक तर मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करू शकतो, किंवा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y ने पण करू शकतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ने पण करू शकतो, किंवा विथ रिस्पेक्ट टू y ने पण करू शकतो. पण कसं कळणार की आपल्याला हा बाबा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करायचंय? बघा, जर तुम्हाला असं विचारलं फाइंड dy बाय dx, सो दॅट टाइम डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, खाली काय इथं x आहे, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, समजते का? मोस्टली तुम्हाला हेच विचारतील, पण कंबाईन इक्वेशन असतील. कंबाईन म्हणजे कसं, xy लेफ्टला पण असेल, राईट साईडला x आणि y पण असेल. ठीक आहे, किंवा इक्वेशन मध्येच xy असेल आणि किंवा इथं कॉन्स्टंट असेल, कसं पण असेल, पण दोघांचं कॉम्बिनेशन असणार. पण तुम्हाला असं नाही देणार की y इक्वल टू दिस फंक्शन, समजतंय का? असे चान्सेस कमी आहे. हे एक मेथड आहे इम्प्लिसिट फंक्शन ओळखण्याचं, म्हणजे एक्सरसाइज 1.3 मध्ये ओळखण्याचं. हा, आता अजून एक, आता इम्प्लिसिट झालं. आता अजून चान्सेस सांगतो 1.3 मध्ये कसं ओळखायचं. जर डिफिकल्ट टर्म असेल, समजा डिफिकल्ट म्हणजे समजा असं असेल, क्यूब रूट ऑफ सपोज x प्लस 3 अपॉन 9 प्लस 4, किंवा अजून एक फंक्शन आहे 4x प्लस 2. जर असे डिफिकल्ट टर्म असेल, मग तरी ओळखायचं की हा बाबा हा क्वेश्चन 1.3 मधला आहे. ठीक आहे, डिफिकल्ट फंक्शन असेल तरी समजावं लागेल तुम्हाला की 1.3 मधलाच क्वेश्चन आहे. ठीक आहे, आणि ह्याला काय कसं सॉल्व्ह करणार? ज्यावेळेस डिफिकल्ट टर्म येईल त्यावेळेस टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करायचं. ठीक आहे, इथं लिहायचं y इक्वल टू, सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. हे झालं वेगळं फंक्शन. ठीक आहे, इम्प्लिसिट फंक्शन वेगळं झालं. ठीक आहे, त्याला वेगळ्या मेथडने सॉल्व्ह करायचं, ह्याला वेगळ्या मेथडने, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. किंवा हे सेकंड स्टेप सांगितलं. थर्ड स्टेप काय आहे? जर फंक्शन रेस टू फंक्शन असेल, फंक्शन रेस टू फंक्शन, समजा इथं साइन एक्स आहे. ठीक आहे, रेस टू समजा अजून एक एक्स आहे. सो फंक्शन रेस टू फंक्शन आला तरी समजायचं तुम्हाला की 1.3 मधलाच क्वेश्चन आहे. हे 3 टाईप समजले पाहिजे तुम्हाला. जर 3 टाईप समजले तर तुम्ही एक्सपर्ट असणार त्यावेळेस. ठीक आहे, समजतंय का? फंक्शन रेस टू फंक्शन आलं तरी तुम्हाला लॉग घ्यायचंय, जर डिफिकल्ट टर्म मध्ये आलं तरी तुम्हाला लॉग घ्यायचंय. ओके, आणि असं सिंपल आलं तर फक्त डिफरन्शिएट करायचंय. ठीक आहे, ओके, चला स्टार्ट करतो. क्वेश्चन नंबर एक्सरसाइज 1.3 मधला फर्स्ट वाला. ओके,
नाव आता बघा 1.3 चा फर्स्ट एक्सरसाइज मधला फर्स्ट क्वेश्चन बघा, व्यवस्थित लक्ष द्या काय. आणि हे सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला पेशन्सची पण गरज आहे. म्हणजे काय, संयम ठेवा लागेल तुम्हाला. ठीक आहे, समजतंय का. जो कोणी ह्या नाही का 1.3 साठी संयम ठेवेल म्हणजे खूप मोठे मोठे आन्सर आहेत. समजतंय का. जो संयम ठेवेल तोच टिकणार, अदरवाईज तो लेफ्ट होऊन बाहेर जाणार. ठीक आहे, बघा चला स्टार्ट करतो. y इक्वल टू बघा, हे एक डिफिकल्ट फंक्शन आहे, खाली पण डिफिकल्ट फंक्शन आहे. सो न्यूमरेटर अपॉन डिनोमिनेटर म्हणजे फंक्शन अपॉन फंक्शन आहे. सो दॅट टाइम वी हॅव टू टेक सो लॉग. इथे ना टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. सो लॉग ऑफ y इक्वल टू x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन, थोडा फास्ट घेतो कारण क्वेश्चन खूप मोठे मोठे. ओके, चला मध्ये मध्ये स्लो सांगेल, ज्यावेळेस नाही का खरंच डिफिकल्ट येत असेल त्यावेळेस स्लो सांगेल. ठीक आहे, चला हे काय ना एक्स प्लस, सॉरी इथे मी लॉग नाही घेतला ना, मग इथे पण लॉग येणार, लॉग वाय. ओके, सॉरी लॉग येणार ना, फक्त इथे लॉग येणार, लॉग ऑफ दिस टर्म. सो एक्स प्लस 2 ब्रॅकेट रेस टू क्यूब एक्स प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 4. ठीक आहे, चला अप्लाय करतो आता लॉग ए अपॉन बी आहे. सो बघा लॉग ए अपॉन बी असेल, फंक्शन अपॉन फंक्शन आहे ना. सो मग लॉग कसा अप्लाय होणार, लॉग ए मायनस लॉग बी अप्लाय होणार. ठीक आहे, लॉग ए अपॉन बी. सो लॉग ए मायनस लॉग बी हा फॉर्म्युला अप्लाय करा या फंक्शनला. सो इथे येणार लॉग ऑफ दिस टर्म एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस दिस टर्म लॉग ऑफ बी. बी काय आहे आपला, सो हे आहे एक्स प्लस 2 रेस टू क्यूब इंटू एक्स प्लस 3 रेस टू 4. ठीक आहे, हे फंक्शन आहे. मग आता लॉगच्या आतमध्ये दोन फंक्शन आहेत. लॉगच्या आतमध्ये किती फंक्शन आहेत, ए इंटू बी, हे दोन फंक्शन आहेत. मग सो अजून एक मी लॉगचा रूल अप्लाय करू शकतो. कोणता, दॅट इज लॉग ए. मल्टिप्लिकेशन असेल तर ऍडिशन करायची, लॉग बी. ठीक आहे, आणि जर डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्ट करायचं. ओके, चला मग अप्लाय करायचं. सो इथे येणार लॉग ऑफ अँगलचा पॉवर खाली येणार, लॉगच्या अँगलचा पॉवर खाली. सो 2 खाली येणार, 2 लॉग ऑफ एक्स प्लस 1 येणार मायनस लॉग ऑफ ए ऍज इट इज येणार, लॉग ऑफ एक्स प्लस 2 रेस टू क्यूब प्लस, कारण मी हा फॉर्म्युला अप्लाय करतोय. सो लॉग ऑफ दिस अँगल एक्स प्लस 3 रेस टू 4. ओके, मग आता हे मायनस आतमध्ये जाणार. सो मायनस आतमध्ये गेल्यावर काय होणार, सो इथं मायनस येणार आणि इथं मायनस येणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मग आता समोर बघा काय होणार, अँगलचा पॉवर खाली येणार, अँगलचा पॉवर खाली. सो मला परत एकदा लिहायला लागेल, लॉग वाय 2 लॉग एक्स प्लस 1 मायनस आतमध्ये जाणार. सो लॉग काय होणार मग इथं एक्स प्लस 2, हे पॉवर खाली घ्या, पॉवर खाली या. सो इथे येणार 3 मायनस पॉवर खाली. सो इथे येणार 4 लॉग एक्स प्लस 3. मग ह्याचं काय करणार तुम्ही, या फंक्शनचं डिफरन्शिएट करा, मग आन्सर येईल. ठीक आहे, चला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो दॅट टाइम लॉग वाय चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, लॉग एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, लॉग एक्स चं डेरिव्हेटिव्ह येतं 1/x. पण अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काढतो आपण, मग त्यावेळेस एक्स चं डेरिव्हेटिव्ह 1 येतं, म्हणून आपण ते मेन्शन नाही करत. सो इथं लॉग वाय आहे, सो इथं ना 1/y. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय काय येतं, dy/dx. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय काय येतं, dy/dx. ओके, चला 2 तसाच. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग काय येतं, 1/x येतं. सो 1 दिस अँगल 1/x प्लस 1. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार, x प्लस 1 चं. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस 1. ठीक आहे, चला मायनस इथे लिहितो, थोडी ह्या साईडला लिहितो. ठीक आहे, मायनस बघा ह्याच्या पुढे इथं आहे -3 ऍज इट इज 1 अपॉन लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय, तो 1 अपॉन एक्स प्लस 2. एक्स प्लस 2 अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस 2. ओके, मायनस तसंच 4 तसाच. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग काय येतं 1/x प्लस 3. सो इथे ना एक्स प्लस 3 आणि अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार एक्स प्लस 3 चं. ठीक आहे, मग काय बघू व्यवस्थित. इथे येणार dy/dx इक्वल टू y इथे मल्टिप्लाय, सॉरी इथे डिवाइड आहे, तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय. सो दॅट टाइम y इन ब्रॅकेट मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय तरी
1. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 काय तर 0. सो फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ x आहे तर 1. सो 1 into 2 2च आहे ना. सो प्रत्येक वेळेस बघा x आहे सो दॅट टाइम 1 1च आहे ना. हे कॉन्स्टंट आहे हे कॉन्स्टंट आहे सो 0 येणार तिथं. सो 2 तसाच अपॉन x प्लस 1. ओके प्लस सॉरी मायनस इथं 3 तसाच अपॉन x प्लस 2. डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 येतं नाही लिहिते चालेल. मायनस 4 तसाच x प्लस 3. डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 येतं नाही लिहिते चालेल. ठीक आहे. आता y म्हणजे काय? y म्हणजे बघा y इक्वल टू दिस क्वेश्चन. सो हे इथे लिहावं लागेल. हे तुमचं फायनल आन्सर असेल. समजलं का हे? ठीक आहे. खूप इझी आहे. लॉग यूज करायचे नंतर डिफरन्शिएट करायचे. ठीक आहे. काढ स्क्रीनशॉट. हा चला आता व्यवस्थित लक्ष द्या. क्वेश्चन नंबर सेकंड वर काय दिलंय? y इक्वल टू क्यूब रूट ऑफ दिलंय. ठीक आहे. इथे 3 टाइम्स काय दिलं? इथे काय दिलंय? क्यूब रूट ऑफ 4x मायनस 1 अपॉन 2x प्लस 3 ब्रॅकेट इंटू काय दिलंय? इंटू ब्रॅकेट म्हणजे 5 मायनस 2x ब्रॅकेट रेस टू 2 दिलंय. ठीक आहे. मग आता अप्लाय करू आपण इथं y इक्वल टू क्यूब रूट कसं अप्लाय करणार? सो ह्या फंक्शनला 1/3 जाणार. ठीक आहे. क्यूब रूट म्हणजे काय असतं? 1/3. जर इथं काहीच नसलं असतं तसं इथं मी 1/2 दिलं असतं. हे माहिती तुम्हाला. ठीक आहे. चला इथे क्यूब रूटच लिहितो. नाव ह्या फंक्शनला 1/3 ह्या फंक्शनला पण 1/3 जाणार. ठीक आहे. मग आता इथं काय जाणार? इथे 2 ऑलरेडी आहे सो मी 2 इथं वर लिहिला पण हा क्यूब रूट आहे ना सो 1/3 येणार. ठीक आहे. असं येणार 2 येणार 1/3. ओके 2 1 2 2/3 येणार. ओके हे माहिती तुम्हाला कारण हे सिम्प्लिफिकेशन आहे ना. ठीक आहे. असलं सिम्प्लिफिकेशन तुम्हाला 11 पर्यंत येत नाही का येत होतं. आता इथं काय करायचंय? डिफरन्शिएट करायचंय. ठीक आहे. चला करूया. हा पहिलं आपल्याला हे डिफिकल्ट टर्म आहे ना सो डिफिकल्ट टर्म असेल तर लॉग यूज करावं लागेल. लॉग कसं यूज करणार? आता टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. सो दॅट टाइम लॉग y इक्वल टू लॉग ऑफ दिस फंक्शन 4x मायनस 1 रेस टू 1/3. ओके अपॉन 2x प्लस 3 रेस टू 1/3 5 मायनस 2x रेस टू 2/3. ओके चला आता लॉग a अपॉन b चा फॉर्म्युला काय रे? बघा लॉग a अपॉन b चा फॉर्म्युला काय? दॅट इज लॉग a मायनस लॉग b. ठीक आहे. लॉग a मायनस लॉग b हा फॉर्म्युला आहे. सो मी लॉग ऑफ हे लिहिला मग मायनस लॉग ऑफ हे लिहिला. ठीक आहे. म्हणजे काय करणार? लॉग ऑफ 4x मायनस 1 रेस टू 1/3. ओके मायनस आता हे मायनस आहे ना सो मी ब्रॅकेट टाकतो मोठा. सो लॉग ऑफ दिस फंक्शन. सो दिस फंक्शन म्हणजे काय असणार इथं? हा ब्रॅकेट टाकतो. सो लॉग ऑफ दिस फंक्शन. ओके सो इथे येणार 2x प्लस 3 रेस टू 1/3 इंटू 5 मायनस 2x रेस टू 2/3. ओके हे ब्रॅकेट कम्प्लीट आणि हे ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे. आता लॉग a इंटू b हा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. लॉग a इंटू b काय फॉर्म्युला? दॅट इज लॉग a प्लस लॉग b. लॉगच्या आतमध्ये 2 फंक्शन असतील आणि त्यांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. सो लॉग ऑफ a प्लस लॉग ऑफ b हे अप्लाय होणार आहे. हे लक्षात राहू दे. ठीक आहे. म्हणजेच काय येणार इथं? हे असं लिहू का? हे 1/3 खाली येणार. सो इथे 1/3 लॉग ऑफ 4x मायनस 1. ठीक आहे. मायनस हा मायनस. सो फॉर्म्युला काय मिळायचा? लॉग ऑफ दिस टर्म प्लस लिहिलं तुम्ही मध्ये. ठीक आहे. हे असं येणार लॉग ऑफ 2x प्लस 3 रेस टू 1/3 प्लस लॉग ऑफ दिस टर्म. ओके 5 मायनस 2x रेस टू 2/3. ओके आणि ब्रॅकेट कम्प्लीट. आता हा मायनस आहे ना हा मायनस आतमध्ये जाणार. सो काय होणार? सो इथं मायनस येणार आणि इथं मायनस येणार कारण मायनस आतमध्ये गेला ना ब्रॅकेट ओपन केलं. सो असं येणार आणि हा 1/3 आहे. लॉगच्या अँगलला पॉवर आहे मग पॉवर खाली घ्या. सो मग मला डायरेक्ट करता येतं. सो मी 1/3 इथं पुढे लिहिणार. हे 1/3 मी पुढे लिहिलं. लॉगच्या अँगलला पॉवर तर सो 2/3 पुढे लिहा. सो हा 2/3 पुढे लिहितो. ठीक आहे. समजला? डायरेक्ट केलं मी. आता डिफरन्शिएट करा. मग डिफरन्शिएट काय होणार? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो लॉग y चं डेरिव्हेटिव्ह काय येणार?
सांगितलं होतं, ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चनला सांगितलं होतं लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह काय तर 1 बाय वाय अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय काय ना dy बाय dx. ठीक आहे इक्वल टू 1/3 ऍज इट इज इनटू लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय तर 1 बाय, सो इथं 1 बाय हे अँगल ना 4x मायनस 1. ठीक आहे आणि अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ अगेन कोणाचा काढणार 4x मायनस 1 चा काढावं लागेल. सो मी डायरेक्ट करतोय तिथं डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x काय येणार 4 बाजूला येणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येणार 1. ओके मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 0 येतं, सो 0. सो 4 1 चा 4 म्हणजे काय येणार फक्त 4. सो मी हा 4 इथं वर लिहितो. ठीक आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x मायनस 1 हे काढावं लागतं, मग ते काढल्यावर माझा आन्सर 4 येते. ठीक आहे चला मायनस 1/3 ऍज इट इज इनटू लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय तर 1 बाय, सो 1 बाय दिस अँगल 2x प्लस 3. ओके हे प्लस 3 आहे आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार 2x प्लस 3, त्याला विसरू नका नाही तर चुकेल आन्सर. म्हणजे काय येणार डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x प्लस 3 च 2 बाहेर, डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय तर 1, सो 2 इंटू 1 2 येणार आणि प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 काय तर 0, सो ओनली 2 राहणार. ओके चला ओनली काय राहणार 2 वर लिहितो मायनस 2/3 लॉग ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग काय तर 1 बाय, सो इथे येणार 1 बाय दिस अँगल, सो 5 मायनस 2x आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार 5 मायनस 2x चं डेरिव्हेटिव्ह काढला लागेल. 5 चं काय तर 0 मायनस 2x चं काय येणार, सो ओनली 2 येणार, सो मायनस 2 येणार. काय येणार मायनस 2. ठीक आहे हे लक्षात ठेवा. मग आता सॉल्व्ह करा, हे y इथे डिवाइडला तिकडे गेलं मल्टिप्लाय, सो काय काय येणार मग dy बाय dx इक्वल टू y इथं मल्टिप्लायला 4/3 4x मायनस 1. ठीक आहे मायनस 2/3 2x प्लस 3. ओके हे असं येणार. नाव 2 2 जा 4 मायनस इंटू मायनस प्लस, इथं प्लस येणार 2 2 जा 4 अपॉन 3 ऍज इट इज 5 मायनस 2x 5 मायनस 2x. एक मिनिट व्यवस्थित लिहिता. ठीक आहे आता वायच्या जागी काय लिहिणार, वायच्या जागी तुम्हाला हा फॉर्म्युला हा क्वेश्चन ऍज इट इज इथे लिहावं लागेल, तर तुमचा आन्सर तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. ठीक आहे आन्सर पण करेक्ट आहे. चला स्क्रीनशॉट काढा, इझीच आहे पण व्यवस्थित करा त्याला. ठीक आहे नाव क्वेश्चन नंबर 3 बघा. 3 काय दिलं तुम्हाला, फर्स्ट मधला 3. आता कसं समजलं की मला एक्सरसाइज 1.3 मधलाच क्वेश्चन आहे, कारण कसं माहिती का बघा हे एक फंक्शन आहे, हे एक फंक्शन आहे आणि हे एक फंक्शन आहे. सो 3 फंक्शन आहे, फंक्शन इंटू फंक्शन इंटू फंक्शन. झालं का डिफिकल्ट, जे डिफिकल्ट मध्ये आहे तेच एक्सरसाइज 1.3 मध्ये असेल. ठीक आहे जे फंक्शन डिफिकल्ट आहे ते 1.3 मध्ये. ठीक आहे चला आता टेकिंग काय करणार, टेकिंग log on both sides, so we can log y equal to log of all terms, so that is x square plus 3 raised to 3/2. ठीक है ह्यांना पण log लावतोय, so into sin cube 2x into 2 raised to x square आहे. ठीक है बघा log of a into b into c हा फॉर्म्युला काय येणार आहे, log of a into b into c. बघा फंक्शन इंटू फंक्शन इंटू फंक्शन आहे, सो दॅट टाइम लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. बघा लॉग ऑफ बी प्लस लॉग ऑफ सी हा फॉर्म्युला आहे ना. ठीक आहे मग इथं अप्लाय करा, इथं अप्लाय केला काय ना लॉग वाय ऍज इट इज, लॉग वाय ऍज इट इज. सो लॉग ऑफ दिस टर्म एक्स स्क्वेअर प्लस 3 raised to 3/2 प्लस लॉग ऑफ साइन क्यूब 2x प्लस लॉग ऑफ 2 raised to x square ना. ठीक आहे मग आता पॉवर अँगलचा पॉवर खाली घ्या. मग काय काय खाली घेत आहे बघा 3/2 पुढे घ्या, लॉग ऑफ x square प्लस 3. इथला स्क्वेअर घेऊ नका समजते का, कारण मध्ये इथं प्लस आहे सो येणार नाही तो पुढं. ओके प्लस
हा क्यूब, कारण लॉगच्या अँगलला पॉवर आहे, सो पॉवर खाली, सो इथे येणार 3 लॉग ऑफ साइन 2x, ठीक आहे, प्लस लॉग 2 रेस टू x² आहे, म्हणजे अँगलचा पॉवर x² आहे, सो x² खाली घ्या. समजलं का? x² खाली लॉग 2 हे कॉन्स्टंट झालं, ठीक आहे. लॉग 2 काय आहे? कॉन्स्टंट आहे. मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढणार? सो लॉग 2 पुढे घेणार, मग x² चं डेरिव्हेटिव्ह काढणार, ठीक आहे. हे आयडिया आहे त्याची. चला रफ करतो हे पुढचं. चला मग आता डिफरन्शिएट करा, आन्सर येईल लगेच. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, सो दॅट इज इथे लॉग y आहे 1 बाय काय ना, लॉग y चं डेरिव्हेटिव्ह 1 बाय y, इथे ना 1 बाय y, आणि y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, ठीक आहे, इक्वल टू 3/2 ऍज इट इज, कारण 3/2 मल्टिप्लाय आहे, सो 3/2 ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग काय ना 1 बाय, सो इथे ना 1 बाय दिस टर्म, दिस अँगल x² प्लस 3. अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार? x² प्लस 3 चं, x² प्लस 3 चं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल, ठीक आहे. चला प्लस 3 ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग काय तर 1 बाय हे 3 ऍज इट इज, 1 बाय साइन 2x येणार. लॉगचा अँगल आहे, सो 1 बाय साइन 2x येणार, साइन 2x. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार? साइन 2x, ओके, प्लस आता हे कुठे लिहू मी? इथंच लिहितो, चला पुढेच लिहितो. डेरिव्हेटिव्ह ऑफ x² लॉग 2. लॉग 2 हा मल्टिप्लायला आहे, पण काय आहे ते? हे कॉन्स्टंट आहे, सो लॉग 2 मी बाजूलाच लिहितो, ओके. जसं बघा ना 3/2 हा कॉन्स्टंट आहे, आपण बाजूला लिहितो. 3 कॉन्स्टंट आहे, सो मी 3 बाजूला लिहिला. सेम तसंच लॉग 2 कॉन्स्टंट आहे, लॉग 2 बाजूला लिहा. हा डेरिव्हेटिव्ह ऑफ x², पॉवर खाली, पॉवर मधून एक लेस, सो इथे येणार इंटू 2x, ठीक आहे. 2 खाली x तसाच, आणि पॉवर मधून एक लेस, ओके. चला आता एवढं पहिले स्क्रीनशॉट काढ, त्याच्यानंतर सांगतो काय करायचंय. चला आता व्यवस्थित लक्ष द्या. डिफरन्शिएट केलं आपण, आता ऍडजस्ट करावं लागेल थोडं, ठीक आहे. काय इथं dy बाय dx इक्वल टू 1 बाय y आहे, सो y तिकडे गेला मल्टिप्लाय होणार, सो इथे ना y इंटू दिस फंक्शन, ओके. सो काय करणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ x² काय तरी 2x येतो, कारण पॉवर खाली, पॉवर मधून एक लेस, सो 2x येणार, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 काय येणार? 0, सो इथे येणार 2x, काय येणार? 2x, आणि इथे 3/2 बाजूला आहे ना, सो मी असं लिहितो बघा, 3/2 इंटू हे 2x वर लिहितो अपॉन x² प्लस 3 ऍज इट इज, ठीक आहे. ह्याचं 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. हा पुढे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 2x काय तर त्याचं डेरिव्हेटिव्ह, साइनचं डेरिव्हेटिव्ह इथं कॉस येणार, ठीक आहे. सो इथे येणार 3 ऍज इट इज, हे 3 ऍज इट इज, हा, ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन कॉस 2x, पण अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x चं काढावं लागेल ना, ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x अपॉन साइन 2x ऍज इट इज, ठीक आहे, प्लस लॉग 2 ऍज इट इज इंटू बघा 2x लॉग 2 लिहितो, 2x लॉग 2, ठीक आहे. नाहीतर तुम्ही 2 इंटू 2 करून टाकसाल, मग ते चुकणार तुमचं, ओके. चला हे रफ करतो, स्क्रीनशॉट काढत राहा व्यवस्थित, ठीक आहे. जे खरंच कंटिन्यू पहिल्यापासून बघतात ना, त्यांना मी 100% सांगतो की त्यांना पूर्ण व्हिडिओ मध्ये समजणार आहे, ठीक आहे. चला बघा पुढे, आता हे ब्रॅकेट क्लोज करतो. 2 2 गेट कॅन्सल, सो y म्हणजे काय? y म्हणजे जे काय आपण क्वेश्चन लिहिलंय ना, सो ते इथे लिहायचंय तुम्हाला, ठीक आहे. y च्या जागी काय लिहिणार? क्वेश्चन. क्वेश्चन काय होता ते पूर्ण लिहायचं, सो दॅट इज काय ना 3x अपॉन x² प्लस 3 प्लस कॉस बाय साइन मीन्स, पहिले एक काम करू, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x काय येतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतं? 1, पण हे 2 बाजूला येणार ना, सो हे 2 बाजूला आलं का? 2 इंटू 3 किती? 6, सो इथे येणार 6, आणि कॉस बाय साइन मीन्स दॅट इज कॉट, सो इथे येणार कॉट 2x प्लस 2x लॉग 2 ऍज इट इज, 2x लॉग 2 ऍज इट इज. हे तुमचं फायनल आन्सर असेल. आता काढा स्क्रीनशॉट, ओके.
चला नाव क्वेश्चन नंबर 4 झाला. हा लास्ट क्वेश्चन घेतो मी हा व्हिडिओचा. ठीक आहे, कारण कसे खूप मोठे मोठे जास्त क्वेश्चन आहेत ना. ठीक आहे, हा तर अजून डिफिकल्ट वाला आहे. ठीक आहे, मग डिफिकल्ट असेल तर दोन्ही साईडला लॉग यूज करावा लागेल. मग थोडा जरासा टाइम लागतो सॉल्व्ह करायला, पण तुम्ही जरासा थोडं ऍडजस्ट करा. ठीक आहे, म्हणजे संयम ठेवा तर तुम्हाला आन्सर भेटेल. ओके, चला काय करणार, y इक्वल टू दिस टर्म, म्हणजे हे एक फंक्शन आहे, सो खाली दोन फंक्शन आहेत. मग मी टेकिंग काय करणार, लॉग, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. एकदम मी स्लोली शिकवतोय. ठीक आहे, म्हणजे काय एवढं काय आपल्याला घाई नाही आता सध्या. ठीक आहे, चला काय नाही तर लॉग y log of this term, that is x square plus 2x plus 2 bracket raised to 3 by 2 upon root x plus 3 bracket cube. एक मिनिट, रूट पूर्ण आलाय का बघू दे, नाही एवढाच रूट आहे. सो इथे ना cos x raised to x. सो आता काय करणार, log a अपॉन b चा फॉर्म्युला काय येतो, log a मायनस log b. ठीक आहे, सो इथे ना मग log ऑफ a म्हणजे काय, दिस टर्म. सो इथे येणार एक्स क्यूब एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 रेस टू 3 बाय 2. सो मायनस. ओके, कारण हे डिवाइड आहे ना, सो मायनस येणार. आणि ब्रॅकेट मध्ये काय येणार, लॉग ऑफ दिस फंक्शन. ओके, ह्या दोघांचा प्रोडक्ट. सो इथे येणार रूट एक्स प्लस 3 ब्रॅकेट क्यूब इनटू दिस फंक्शन कॉस एक्स रेस टू एक्स. ठीक आहे, चला आता काय करू मी, आता लॉग ए इंटू बी चा फॉर्म्युला काय येतो हे माहितीये, लॉग ए इंटू बी फॉर्म्युला येतो लॉग ए प्लस लॉग बी. हा झाला लॉग रूल. ओके, लॉग रूल अप्लाय करतोय मी इथं. कारण काय करतोय रे, कारण नाही का आतमध्ये डिफिकल्ट टर्म आहे, सो म्हणून मी करतोय तसं. ठीक आहे, चला बघा आता हे 3/2 लॉगच्या पुढे घ्या, कारण लॉग रूल आहे. अँगलची पॉवर असेल तर पॉवर खाली. सो इथे ना 3/2 log x square plus 2x plus 2. So minus as it is. ब्रॅकेट मध्ये log a into b चा फॉर्म्युला इथे लिहिलाय मी. So log of this term, log of root x plus 3 cube plus log of cos x ब्रॅकेट रेस टू x. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट. आता हे मायनस ब्रॅकेटच्या बाहेर आहे. ठीक आहे, मग मायनस हा दोन्ही फंक्शनला मल्टिप्लाय होणार. सो मग काय ना, इथं मायनस येईल. ठीक आहे, आणि इथं मायनस येईल. समजलं का, ब्रॅकेट पण मी ओपन केलं. नाव आता हे क्यूब आहे, लॉगच्या अँगलला पॉवर आहे, लॉगच्या अँगलला पॉवर आहे, मग पॉवर खाली घ्या. सो पॉवर मी काय करतोय, खाली घेतो. ठीक आहे, तुम्ही जरासा व्यवस्थित स्टेप वाईज करा. इथे येणार एक्स. ठीक आहे, एक्स होतो, एक्स येणार. तुम्ही डायरेक्ट करू नका, म्हणजे स्टेप वाईज करा. समजते का, इथं खूप मोठं होतंय म्हणून मी एका स्टेप मध्ये मी समजवतोय तुम्हाला. ओके, चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा लवकर, फास्ट काढला ना. आता पुढे काय करणार, डिफरन्शिएट करायला ना, तिथे लॉग y आहे. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो लॉग y चे डेरिव्हेटिव्ह काय ना, 1/y. इथे ना 1/y dy by dx. ठीक है, कारण y से डेरिवेटिव dy by dx है, इक्वल टू 3/2 एज इट इज इनटू लॉग ऑफ दिस फंक्शन. सो लॉग चा डेरिवेटिव काय येतो, 1/दिस एंगल. ठीक है, 1/दिस एंगल. सो x² प्लस 2x प्लस 2. आणि अगेन डेरिवेटिव कोणाचा काढणार, ह्या फंक्शनचा डेरिवेटिव ऑफ x² प्लस 2x प्लस 2. ठीक है, मायनस 3 एज इट इज. डेरिवेटिव ऑफ लॉग काय येतं, 1/. सो 1/, म्हणजे मी असं लिहू शकतो का, 3 वर लिहितो 1/दिस अँगल. सो रूट एक्स प्लस 3. आणि अगेन डेरिवेटिव ऑफ कोणाचं काढणार, रूट एक्स प्लस 3 चं काढणार. सो इथे रूट एक्स प्लस 3. ओके, चला आता मायनस एज इट इज. आता हे ब्रॅकेट टाकतो इथं. आता हे समजून घ्या, हे कसं काढण्याचं डेरिवेटिव्ह. हे एक फंक्शन आहे आणि हे एक फंक्शन आहे. सो फंक्शन इंटू फंक्शनचं डेरिवेटिव्ह काय तर माहिती, तुम्हाला माहिती आहे. बघा आपण 1.2 मध्ये u इंटू v रूल अप्लाय केला होता. 1.2 किंवा 1.1 मध्ये जर ते स्टार्टिंग पासून बघत आलं असेल तर हे काढता येईल तुम्हाला. काय करतो आपण, x तसाच ठेवतो. ज्यावेळेस फंक्शन इंटू फंक्शन येईल त्यावेळेस ही टर्म एज इट इज. ठीक आहे, मान्य. डेरिवेटिव्ह ऑफ लॉग कॉस एक्स काय ना, हे x एज इट इज.
डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग कॉस एक्स काढावं लागेल. ठीक आहे, पहिले एक्स तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म काय तर लॉगचं काय तर 1 दिस अँगल सो कॉस एक्स येणार आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार कॉस एक्स. ठीक आहे, प्लस कॉस एक्स काढावं लागेल ना. आता लॉग कॉस एक्स तसंच ठेवा, लॉग कॉस एक्स तसंच ठेवला. ठीक आहे, लॉग कॉस एक्स कॉस एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय येतो 1 येतो सो नाही लिहिले तरी चालेल. ठीक आहे, चला पहिले हे रफ करतो मी आता, समजून घ्या व्यवस्थित, डिफिकल्ट वाले आहेत सो याचा आन्सर खूप मोठे मोठे येतात म्हणून ह्याला सॉल्व्ह करताना जरासा पेशन्स ठेवावा लागतात. ठीक आहे, जे पेशन्स न ठेवणार म्हणजे त्यांचं काय खरं नाही. चला बघा काय काय आता. हा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअरचं काय तर dy बाय dx इक्वल टू इथे लिहितो बाजूला dy बाय dx इक्वल टू हे 1 बाय डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय सो y ब्रॅकेट पूर्ण टर्म बघा काय काय आता. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर 2x येतो काय येतं 2x. ओके, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x काय येतं x तर 1 येतं 2 तसाच राहणार सो प्लस 2 येणार. ओके, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 काय येतं 0 नाही लिहिले चालेल. हा पण इथे 3/2 आहे सो इथे येणार 3/2 आणि हे फंक्शन ऍज इट इज लिहा सो इथे येणार एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2. ठीक आहे, पुढे मायनस 3 रूट एक्स प्लस 3 ऍज इट इज 3 रूट एक्स प्लस 3 ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय झालं 1/2 रूट एक्स येतं सो इथे येणार 1/2 रूट एक्स येतं. ठीक आहे, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 काय येणार 0 नाही लिहिलं चालेल. मायनस आता हे कुठे लिहू हे इथं लिहितो मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस काय येणार मायनस साइन सो असं लिहितो बघा मायनस एक्स तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस काय येणार मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स ऍज इट इज. हा प्लस तसाच आणि लॉग ऑफ कॉस एक्स ऍज इट इज कॉस एक्स ऍज इट इज. ठीक आहे, चला रफ करतो आता, ह्याची काही गरज लागणार नाही आणि पूर्ण ब्रॅकेट असणार ह्याच्या बाहेर. बघा ही ब्रॅकेट ओपन केले तर हे ब्रॅकेट क्लोज करा. ओके, 1 बाय 1 तुम्हाला सांगतोय मी. ठीक आहे, बघा आता y म्हणजे काय y म्हणजे क्वेश्चन होता सो क्वेश्चन इथं लिहा. ओके, हा क्वेश्चन इथं लिहावा लागेल तुम्हाला क्वेश्चन. ठीक आहे, क्वेश्चन लिहा तुम्ही इथं. सो हे पूर्ण जेवढं काही फंक्शन आहे मोठं ते इथं लिहावं लागेल तुम्हाला तर मार्क्स भेटतील. ओके, चला इथून 2 कॉमन काढू शकतो मी. 2 कॉमन काढलं काय ना बघा 2 कॉमन काढतो सो 2 कॉमन x प्लस 1 राहणार. ठीक आहे, मग सो हा 2 आणि हा 2 बघा हा 2 आणि हा 2 कॅन्सल सो ओनली रिमेनिंग इज 3 सो काय राहणार फक्त 3x प्लस 1 अपॉन 2 कॅन्सल झाला सो इथे येणार x स्क्वेअर प्लस 2x प्लस 2. ओके, मायनस हे पुढे लिहितो सो 3/2 रूट एक्स हे पुढे लिहितो आणि ब्रॅकेटच्या पुढे रूट एक्स प्लस 3 मायनस 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 प्लस सो इथं प्लस एक्स साइन बाय कॉस मीन्स tan सो tan x येणार आणि मायनस इंटू प्लस मायनस सो लॉग ऑफ कॉस एक्स हे तुमचं फायनल आन्सर असेल. ठीक आहे, समजते का. ब्रॅकेट ओपन केलाय क्लोज पण करायला शिका. ठीक आहे, हे तुमचं फायनल आन्सर असेल. आणि हा रेग्युलर तुम्ही 1:30 वाजता लाईव्ह या. 1:30 वाजता लाईव्ह आल्यावरच रेग्युलर जर असेल तर तुम्हाला नक्की 100% सांगतो की तुम्हाला मॅथ्स 2 आणि मॅथ्स 1 मी एवढं सिंपल करून देणार आहे की तुम्ही बोलाल अरे हा राव हे तर लय इझी होतं. ठीक आहे, समजते का. म्हणजे तुमच्या माइंड मधून एक निघून जाईल की अरे मॅथ्सचं काहीच टेन्शन नाही मला, हे तुमच्या डोक्यात असणार एवढं लक्षात ठेवा.